तर आज आपण बघणार आहोत सर्वोच्च न्यायालयाबद्दल। सर्वोच्च न्यायालयाचा कलम आहे 124, एक सर्वोच्च न्यायालय। त्यानंतर सदस्य संख्या बघा 1+33 आहे। सध्याच्या संसदेमध्ये सुरुवातीला मूळ जे संसद होती तिथे 1+7 असे 8 होते, ठीक आहे। आता बघा नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती हे ज्येष्ठतम न्यायाधीशांशी नेमणूक सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे काही न्यायाधीशांशी विचारविनिमय करून येथे राज्यपाल येत नाही, ठीक आहे। राष्ट्रपती हे नेमणूक करते। इतर न्यायाधीश आणि नेमणूक बघा, राष्ट्रपती हे सरन्यायाधीश आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे काही न्यायाधीश यांच्याशी विचारविनिमय करून हे इतर न्यायाधीश ठरवतात। त्यानंतर शपथ बघा, जे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असते यांना राष्ट्रपती शपथ देत असतात। त्यानंतर बघा पात्रता, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता हे उच्च न्यायालयात 5 वर्ष न्यायाधीश आणि 10 वर्षे वकिली केलेला निष्ठावंत कायदेपंडित असणे गरजेचे आहे। आता बघा पदावधी म्हणजे किती वर्ष काम करू शकते, तर 65 वर्षावरील वय होतपर्यंत ते काम करू शकते। त्यानंतर राजीनामा, जो सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे ते राष्ट्रपतीस राजीनामा देते। आता बघा इतर तरतुदी काय आहे, तर हंगामी सरन्यायाधीश याचं कलम आहे कलम 126, तटस्थ न्यायाधीश हे कलम 127 आहे। त्यानंतर निवृत्त न्यायाधीश याचा कलम आहे 128। आता बघा अधिकार व अधिकार क्षेत्र काय काय अधिकार आहे, तर बघा प्रारंभिक व असमावेशक, त्यानंतर न्यायिक पुनर्विलोकन कलम 13 आणि 32 आहे। प्राधिलेख करू शकता, अपिलेचे न्यायालय, त्यानंतर सल्लागारी जे का कलम 143 आहे। सार्वजनिक महत्त्वाच्या आणि राज्य घटनेच्या प्रारंभिक पूर्वीचे घटना, त्यानंतर अभिलेखाचे न्यायालय। हे झालं सर्वोच्च न्यायालयाबद्दल एक डिटेल इन्फॉर्मेशन व्हिडिओ। आता बघा सर्वोच्च न्यायालयाचा कलम 124 हे आपल्याला माहीत आहे 65 वर्षाचा काम करू शकते, हे सुद्धा आपल्याला माहीत आहे। तर हे झाला सर्वोच्च न्यायालयावरील व्हिडिओ। तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।